हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्ही आत्तापर्यंतची माझी गावाकडची सिरीज तुम्ही बघितलीच असेल. भरपूर ठिकाणी आम्ही गेलो होतो. आजही आम्ही एकदम स्पेशल अशा ठिकाणी चाललेलो आहोत. ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आज मी चालली आहे माझ्या सासरी आणि चांदवडला आमची कुलदेवता आहे रेणुका देवी. तिच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी खूप छान छान क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की म्हणजे कळवण. म्हणजे काही छोटी मोठी कोणतीही शॉपिंग करायची असली तरी आम्ही इथेच येतो. आणि मला ज्या वेळेस पुण्याला जायचं असतं म्हणजे इथून डायरेक्ट पुणा बससुद्धा आहे. तर इथेच यायला लागतं म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी. बघू शकताय बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे आता. आधी एवढं काहीच नव्हतं. आता इथून आम्ही देवळाला चाललोय. इथे कळवण बस स्टॉपचं काम चालू आहे. आणि आधी जुना बस स्टॉप आता पाडलाय त्यांनी आणि आता हा नवीन बस स्टॉप होतो. हा मेन चौक आहे. आणि आमच्या इथला हा मौनगिरी फरसाणवाला जास्त फेमस आहे बरं का. म्हणजे भरपूर गोष्टी डेव्हलप झाल्या. आधी एवढे मोठे मोठे हॉस्पिटल वगैरे काहीच नव्हतं. तर हे बघा, आम्ही गावावरनं मालेगावला निघालोच होतो. तर रस्त्यातच निसर्गाने आपलं रूप बदललं. आधी मस्त ढगाळ वातावरण झालं आणि बघता बघता इतका दणक्यात पाऊस सुरू झाला की बापरे, खूप जोरदार पाऊस आला. पण हा प्रवास आणि बाहेरचा हा सुंदर व्ह्यू बघून मन अगदी प्रसन्न झालंय. खरंच पावसाळ्यातला हा प्रवास म्हणजे खूपच रोमॅन्टिक वाटतो नाही का. पण कुठे तरी भीतीसुद्धा वाटते. कारण जोरदार पाऊस चालू असतो, आजूबाजूला वाहनं चालू असतात. आणि आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर वाहनं चालू असतात, रस्त्यात पाणी साचलेलं असतं, डबके कुठे आहेत काय या गोष्टीचा माणसाला साधारण अंदाज येत नाही. पण आमच्या गावाकडे जाण्याचा रस्ता हा फुल एक्सप्रेस वे झालेला आहे. त्यामुळे रस्त्याला कुठेच खड्डा गचका वगैरे काहीच नाही आहे. त्यानंतर मग आम्ही येऊन पोचलो आमच्या गावच्या रस्त्याला. तर बघू शकताय अजिबातही गावाकडे पाऊस नाही आहे. अखेर आम्ही सासरी येऊन पोचलो. म्हणजे मी माझ्या सासरी येऊन पोचली. सगळ्यात आधी आलो आम्ही आमच्या शेतात. तर शेतात जाण्याचा रस्तासुद्धा कच्चा आहे. त्यामुळे मग गाडी थोडी दूरच पार्क केली आणि मग घराकडे येण्यासाठी निघालो. माझ्या मिस्टरांच्या या ठिकाणच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे लहानपणापासनं याच रस्त्याने शाळेत जाणं, याच रस्त्याने याच मंदिरात देवदर्शनासाठी जाणं. माझ्या नवऱ्याने रोज ह्या महादेवाला पाणी घातलेलं आहे आणि मी सुद्धा माझ्या माहेरी महादेवाची सेवा केली आहे. म्हणून मला असं वाटतं की कदाचित आम्ही दोघं एकमेकांना मिळालो असावं असं मला वाटतं. तर पावसामुळे आजूबाजूचा परिसर हे झाला होता. पण सासरी अजिबात पाऊस नसल्यामुळे इथे अजून काही पीक लागण वगैरे झालेली नाही आहे. खरं तर गावाकडची लोक अजूनही पावसाची वाट बघतायत. शेताचा कोपरा पाहण्याची एक वेगळीच मजा असते नाही का. पण मग तिथे जाण्यासाठीचा हा प्रवास हा रस्ते तुडवत जाण्याचा असतो माहिती आहे का. बऱ्याचदा लोक वेळात वेळ काढूनही आपल्या शेतीवरती चक्कर मारत असतात. बऱ्याचदा एवढी धावपळ करून शेती राखावी. पण खरं सांगू का, शेती ही फक्त जमीन नसते तर ती आपली काळी आई असते, आपल्या पूर्वजांची पुण्याई असते. शहरात आपण कितीही कमावलं तरी जे सुख, जी शांतता या शेतातल्या मातीत पाय ठेवल्यावर मिळते ना, ती कुठेही मिळत नाही. शेती आपल्याला जमिनीशी जोडून ठेवते आणि पुढच्या पिढीला आपलं मूळ संस्कृतीची ओळख करून देते. म्हणूनच आपली शेती आपल्याला जपली पाहिजे, राखली पाहिजे. शेतीची पाहणी करत असताना आम्ही आलो माझ्या सासऱ्यांच्या चिऱ्याजवळ. तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे. आणि त्यानंतर हे बघा, माझ्या सासूबाईंचं घर त्यांनी अगदी प्रेमाने अगदी आनंदाने उभं केलेलं हे माझ्या सासूबाईंचं घर. आणि ही शेतातलं सगळं वातावरण बघू शकताय. त्यांनी अगदी प्रेमाने बनवलेलं घर आहे आणि जसंच तसं आहे अजून. म्हणून मी म्हणते की माझ्या सासूबाईंचं घर आहे. कारण त्यांनी खरंच खूप प्रेमाने आनंदाने उभं केलेलं घर आहे हे. त्यानंतर बाजूला शेड वगैरे आहे आमचं. हे मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवलं आहे. पण प्रत्येक वेळेस तिथली एक नवीन आठवण म्हणून काहीतरी मी घेऊन येत असते. त्याचमुळे हे छोटे व्हिडिओ मी शूट करत असते. तर मैत्रिणींनो, तुमच्या काही गावाकडच्या अशा काही आठवणी आहेत का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे कडुलिंबाची झाडं वगैरे आहेत, बाबळीची झाडं वगैरे आहेत.
तर शेतात बेलाचं झाड आहे, तर शेतातलं पवित्र बेलाचं झाड आणि त्याच्या आजूबाजूला असलेले मोठे मोठे कडुलिंबाचे झाडं, या झाडांशी माझ्या मिस्टरांच्या, सासूबाईंच्या अगदी लहानपणीच्या काही आठवणी आहेत. लहानपणी याच झाडांखाली त्यांचं घर होतं, याच झाडांखाली ते खेळलेले होते. इथे त्यांचा आयुष्याचा अगदी बेस्ट पार्ट इथे त्यांनी एन्जॉय केलेला आहे. त्यानंतर मग आम्ही पूर्ण वावराला चक्कर मारला, कुठे कुठे काय काय आहे. कारण आता अजूनही इथे पाऊस झालेला नाही आहे, बऱ्यापैकी पाऊस झालेलाच नाही आहे, थोडासाच झाला आहे बारीक. तर त्याच्याने काही पेरणी वगैरे करता येत नाही, त्यामुळे मग अजून कुठल्याही प्रकारचं पीक शेतात टाकलेलं नाही आहे. हा व्लॉग एडिट करण्यासाठी मला तब्बल 6 दिवस लागलेले आहेत. मी रोज व्लॉग एडिट करायला घेते, रोज कोणाचा तरी नाही तर कोणाचा तरी फोन येतो आहे, कुणीतरी घरी येतं आहे, काहीतरी काम येतं आहे, काहीतरी गोष्ट आठवते आहे, काही ना काहीतरी होतं आहे. त्यामुळे मला ब्लॉग शेअर करण्यामध्ये लेट होत होतं. खरं तर ब्लॉग एडिटिंग करण्यासाठी मी सोमवारीच घेतला होता. खरं तर वटपौर्णिमा आलीमध्ये, त्यामुळे मग वटपौर्णिमेचा ब्लॉग पहिले शेअर केला आणि त्यानंतर म्हटलं आता तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायलाच लागतो. तर मैत्रिणींनो, आपलं घर, आपली जागा, आपली जमीन, आपलं शेत, या सगळ्या गोष्टींची आवड प्रत्येकाला असते. त्या पद्धतीने माझ्या सासूबाईंनी राखून ठेवलेल्या गोष्टीही खूप आम्ही जपून ठेवतो आहे. म्हणजे अजूनही त्याच जपत आहेत, त्यांनी ठेवलं आहे म्हणून आहे. त्यानंतर मग आम्ही आमच्या पाहुण्यांच्या घरी गेलो. तिथे अशी गोड गोंडुली अशी माऊ भेटली आणि आम्ही जिथे जात होतो तिथे आम्हाला माऊच भेटत होत्या बरं का. तर बघू शकताय. त्यानंतर मग शिवमच्या मांडीवर दिली. खरं तर या सगळ्या गोष्टी फक्त गावाकडे गेल्यानंतरच बघायला मिळतात. ही गोष्ट तुम्ही मान्य करत असाल तर खरंच खूप छान होईल, कारण शहरात राहून या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवायला खूप वेळ लागतो. त्यानंतर मग संध्याकाळी घरी परत आलो. त्यानंतर चांदवडचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण हा व्हिडिओ मला पूर्ण करायचा होता. तर घरी आल्यानंतर आई म्हणजे भावाने दूध वगैरे काढलं होतं. त्यानंतर आई दुधाची पिशव्या भरत होती आणि आमच्या सगळ्या काऊ माऊ सगळ्या छानपैकी चारा खात होत्या. तर इतक्या सगळ्या आहेत. यामध्ये अजून एक ॲड झालेली आहे, झालेला नाही आहे. तर एक छान सुंदर वासरू झालेलं आहे माझ्या भावाच्या घरी. तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि मला कमेंट करून सांगायचं की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. थोडासा गॅप झाल्यामध्ये, पण इथून पुढे रेग्युलर डेली व्हिडिओज येतील आणि गावाकडची सिरीज आहे सगळी, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतो. तर बघू शकताय सगळ्या मस्त छान निवांत खात होत्या. त्यानंतर खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला होता आणि पाऊस झाल्यानंतर सगळं स्वच्छ मस्त धुवून निघालं आहे असं वाटत होतं. बघू शकताय गावाकडचं शेत आणि गावाकडचा तो पाऊस, ह्या सगळ्या गोष्टींची धमाल काही वेगळीच असते नाही का. या सगळ्याचा अनुभव तुम्ही गावाकडे राहिलेले असाल तर तुम्ही नक्कीच घेतला असेल. तर मैत्रिणींनो, बघू शकता छान मस्त असं कोबीचं शेत आहे. सप्तरंगी इंद्रधनुष्य आलेलं आहे, सूर्य मावळतीला आलेला आहे. हे सगळं अनुभवण्यासाठी गावाकडे जायला लागतं. 2 दिवसाची सुट्टी असेल त्यासाठी सुद्धा लोक गावी जातात. तर ते का, तर याच सगळ्यासाठी. तर तुम्हीही गावाकडचं आयुष्य जगलेले असाल, अनुभवलेलं असेल तर नक्कीच सांगा. 2 इंद्रधनुष्य आहेत, एकीकडे आणि एकीकडे असे 2 इंद्रधनुष्य तयार झालेले होते. त्यानंतर मग आईने छान मस्त असे मांडे बनवले आणि मांड्याचं आंबारस, मांडे, त्यानंतर पापड, कुरडई आणि भजे हे सगळं जेवण होतं. आणि रसई भात तर मॅन्डेटरी आहे, तो पाहिजेच. तर असं मस्त छान मस्त सगळ्यांनी आम्ही सोबत जेवण केलं आणि आजचा व्लॉग इथेच संपतो. पण खूप छान छान मस्त मस्त इंटरेस्टिंग असे व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहेत. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचे आहेत. आणि मला कमेंट करून सांगायचं की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. आणि कमेंट केल्यानंतर हाईपसुद्धा तुम्हाला नक्की करायला लागतं. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.